जय बाळू मामा, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की खरंच काल जी संभाजीनगरमध्ये जी घटना झाली ती बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं। खरंच कसलं त्या आईबापाचा आक्रोश आणि त्या आईचा आक्रोश बघून खरंच असं कोणाच्याच बाबतीत घडू नये इतकं त्या आईच्या काळजाची जीवाची इतकी तडफड होत होती। पण खरंच अशी मुलं कसं काय निर्णय घेऊ शकतात आताची। थोडा पण त्या आईचा आणि बापाचा विचार केला नाही त्या मुलांनी। किती माणसं सांगत होती पण नाही ऐकला ते मुलगा। शेवटी शेजारी किती माणसं असणारी लांबूनच आवाज देत होती पण शेवटी बापासारखी माया कुठंच नाही। शेवटी बाप हात द्यायला गेला पण ते बापाला घेऊन गेला। नंतरही त्याच्या आईला काही न सण होता। खरंच माझ्या अक्षरशः आत्ताही डोळ्यात पाणी येतंय। असं कुणाच्याच बाबतीत घडू नाही। ती आईची तडफड मनाची बघून आईने किती आक्रोश केला, मला वाचवायला येईल। त्याचं एक म्हणणं होतं की असं की आईने नाही उडी टाका म्हणून त्या आईला सांगत होता की मागं सर। पण त्याचा आई एवढाच आईवर जीव होता तर त्याने आईला येऊन समजून सांगून काहीतरी त्याचा राग शांत करायला पाहिजे होता। पण खरंच किती मुलं अशी स्वतःच्या मनाचं सगळं काय खरं करतात आणि ज्या आईबापाने जन्म दिला तर त्या आईबापाचा सगळा संसार उद्ध्वस्त झाला आणि आपलाही जीवन घेऊन गेला। खरंच असं कुणाच्याच बाबतीत घडू नये आणि कोणत्याच मुलाने असा हट्ट करू नये कशासाठी। आणि जी आईबाप जी करतात ती सगळी मुलासाठीच करतात। कोणती मुलं अशी की कोणती आईबाप आहेत की अशी आपल्या मुलासाठी काय करत नाही। सगळं जे काय आहे ते आपल्या मुलासाठीच असतं। पण ज्या मुलांना कळतं त्या मुलांना कळतं। सगळीच मुलं अशी काय नसतात। पण खरंच इतकं वाईट वाटलं ते बघून शनी असं खरंच नाही केलं पाहिजे। काही त्या आईच्या जीवाची तडफड होत होती। शेवटी त्यांनी बापालाही घेऊन गेला, आईलाही घेऊन गेला, काय शेवटी मागं काय उरलं। पण खरंच सगळ्या जिकडं तिकडं मोबाईलमध्ये झालं पण त्याचं सगळं जीवन उद्ध्वस्त झालं। एकावारी 3 जीव गेलं। खरंच लय अवघड आहे। काय हट्ट तर आयफोनसाठी, काय त्या आयफोनसाठी आता आई गेली बाप गेला तो पण गेला। पण कुठल्याही मुलांनी हट्ट न करता कुठलंही शिक्षण घेतलं तरी त्यातून काही आईबापा जी करतात त्यातच समाधानी राहिलं पाहिजे। खरंच आत्ताचे काय कलियुग आहे असं की रागच आवरत नाही। असा राग असला इतका शेवटच्या टेपवर येऊन माणसाने नाही दिला पाहिजे। काय असन ते थोड्या वेळ राग शांत करून समजून घेतलं तर सगळं काय होतं। आईबापाला मुलापेक्षा काही अप्रूप नसतं। माझा मुलगा 15 वर्षाचा आहे, अपंग आहे, त्याला चालता येत नाही, त्याला बोलता येत नाही, पण खरंच त्याला आम्ही जीवापाड जपतो। आणि आईबापाला शेवटी मुलापेक्षा दुसरं काय नसतं, फक्त मुलांसाठीच करतात। पण ज्या मुलांना कळतं त्याच मुलांना कळतं। सगळं प्रत्येकालाच काय असं काय कळत नाही। खरंच ज्या मुलांनी आईबापाची कदर केली पाहिजे ना, आता तो मुलगा 18 ते 20 वर्षाचा मुलगा असेल, त्या मुलांनी सगळं काय त्याला कळत असताना सुद्धा ते असं केलं, ते किती मुलगा हट्टी म्हणलं पाहिजे। खरंच लय काही मुलं आहे ना एवढी हट्टी असतात ना, लय हट्टी असतात। आणि त्या आईच्या जीवाची तडफड बघून त्याला आईचं वाईट वाटत होतं। तो आईला वाचवायला बघत होता, आईला म्हणत होता तो मागं सर, पण तो आला नाही आईला वाचवायला। तो स्वतः बापाला घेऊन गेला आणि आईलाही घेऊन गेला। तर खरंच मुलांचं खरंच चांगलं संस्कार पाहिजे मुलांना। काही गाडी बंगला धन दौलत कितीही कमावली तरी काय उपयोगीची नाही। फक्त मुलं चांगली कमावली ना तर खरंच हेच सगळं सुखाचं जीवन आहे। नाही तर कितीही कमावलं ना आणि मुलं जर नशिबाला चांगली नसली ना तर काही खरं नाही। फक्त मुलं चांगली पाहिजेत। आताची मुलं लय हट्टी झाल्यात, पाहिजे म्हणजे पाहिजेत। तर खरंच सांगण्याचा मुद्दा एवढाच की कुणीही राग एवढा म्हणजे राग आवारलाच पाहिजे। रागाच्या पोटी काय होतं, राग हे चांगला नसतो, राग चांगला नसतो। आणि हे जीवन आपल्याला एकदाच आहे, परत जीवन नाही। आणि हे जीवन एकदा गेल्याच्या नंतर पण ते ज्याला कळतं त्याला कळतं हे जीवन म्हणजे काय, एखाद्याला कळतच नाही की काय म्हणजे माणूस जन्म काय। देवाने आपल्याला एवढं सगळं काय चांगलं दिलं असून बी माणूस
स्वतःच्या जीवनाची राख रांगोळी करतं आणि काही तर हट्टापायी नसतं. खरंच असं काही कुणी केलं नाही पाहिजे. काही जे आपले पैसे आहे ना याच्यात समाधान राहिलं पाहिजे. जी लोक रस्त्याने हिंडतात त्यांना एक वेळेची तुकडा असं अन्न बी नसतं पोटाला, ती सुद्धा जगतात. पण काही लोकांकडे सगळं काही असून बी त्यांना लय मोठ्या मोठ्या अपेक्षा असतात. खरंच अपेक्षा नाही केल्या पाहिजे आणि ज्याच्या अपेक्षा करायच्या त्यांनी स्वतःच्या कष्टाने केल्या पाहिजे. सगळ्यांना हौस असते, गाडी पाहिजे, मोबाईल पाहिजे, बंगला पाहिजे, पण ते काय स्वतःच्या ताकदीवरती केलं पाहिजे. आईबापावरती तर हट्ट करून नाहीच केलं पाहिजे. खरंच जे काय कमवायचं ते स्वतःच्या जीवावर कमवा आणि आईबापाला विसरू नका आणि आईबापाला काय दुःख देऊ नका शेवटपर्यंत. खरंच हे जीवन काय पुन्हा नाही. जीवाला माणसाने जपलंच पाहिजे आणि असं खरंच कुठं काय घडलं नाही पाहिजे. लय वाईट झालं. अक्षरशः त्या आईचा आक्रोश बघून इतकं डोळ्यात पाणी येत होतं. किती तरफड त्या जीवाची. आईने किती लहानाचा मोठा केला असं आज 20 वर्षाचा मुलगा होऊन डोळ्यासमोर जातोय ना, किती वाईट वाटलं असं त्या आईच्या जीवाला. आईची उलघाल चालली होती, इतकी उलघाल चालली होती, पण शेवटी न विलाज झाला. आईला सुद्धा त्याच्या पुढं जीव द्यावा लागला. अशी वेळ कुणावरच येऊ नये खरंच. तर लोकांचं पाहू नये इतकं वाईट वाटतं. मला एक मुलगा आहे, 2 मुलगे आहेत मला. तर माझा मुलगा अपंग असताना सुद्धा मी त्याला इतकं जीवापाड जपते ना. खरंच मुलांपेक्षा आईबापाला दुसरं काही सुख नसतं की मुलं आहे ह्याच्यातच समाधानी असतं. ज्याला मुलं नाहीत ना त्याला किती वाटतं की आपल्याला मूल नाही. आणि ज्या 18-20 वर्षे सांभाळून जर त्या मुलांनी असं डोळ्यासमोर जर आत्महत्या करायची म्हणलं ना तर खरंच ह्याच्यासारखं वाईट दुर्दैव कुठंच नाही. एक वेळेस ती नाही झालेली मुलं बरी, असं आयुष्य काढलेलं बरं. खरंच नाही मुलं झालेली बरी. तर कुणाच्याच बाबतीत असं घडू नये आणि जीवन हे पुन्हा नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आपल्यालाही असं काही सण होत नाही तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हेच होता. खरंच असं कुणाच्याच बाबतीत घडू नये. तर धन्यवाद.